हा 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 हा. आज काय मस्त बेत आहे जेवणाचा. अगदी डिश बघूनच भूक लागायला लागलेली आहे. नमस्कार. एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते. आजचा पदार्थ अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारा असा आहे. वाफाळतं, अगदी गरमागरम, रंगालाही सुंदर, चवीलाही मस्त असं सूप घरामध्ये झालं की अगदी सगळे घरातले खुश असतात. घरामध्ये पावसाळ्यामध्ये आणि थंडीमध्ये सूप जरा जास्त प्रमाणात केलं जातं. अगदी नेहमीच घरात असणाऱ्या लाल रंगाच्या 3 भाज्या घेऊन हे सूप मी करत आहे. हवे असल्यास यामध्ये तुम्ही लाल रंगाची ढोबळी मिरची, लाल रंगाचा कोबी, ह्या लाल रंगाच्या भाज्या वापरल्या तरीसुद्धा उत्तमच चव येणार आहे. मी इथं सर्वसाधारणपणे घरात असलेल्या ज्या लाल रंगाच्या भाज्या असतात त्या घेऊन हे सूप करत आहे. हे असं 1 बीट घेतलेलं आहे, 4 गाजर आणि 1 किलो टमॅटो. अशा ह्या लाल रंगाच्या 3 भाज्या घेतलेल्या आहेत. ह्या 3 लाल रंगाच्या भाज्यांपासून छान चविष्ट सूप करणार आहोत. टमॅटोच्या साली सूपमध्ये येऊ नयेत म्हणून टमॅटोला वरतून म्हणजेच एका बाजूने 4 भाग करून टमॅटो कापून घेतलेले आहेत. नंतर बिटाची साल काढून त्याच्याही फोडी करणार आहे. त्याचबरोबर गाजराच्याही साली काढून त्याचे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. हे सूप वेट लॉससाठी अगदी उत्तम आहे. पोटभरीचं तर आहेच आहे, शिवाय खूप प्रमाणात पौष्टिक गुणधर्मही आहेत. एकाच वेळी गाजर, टमॅटो आणि बीट हे सगळं कुकरच्या भांड्यामध्ये घालून त्यामध्ये एक अर्धं भांडंच मी पाणी घालत आहे आणि हे सगळं कुकरला 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचं आहे. असं हे सगळं कुकरमधून शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला जर एवन सुग्रास रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रेसिपीजला लाईक आणि शेअर करा. आता ते थोडं थंड झाल्यानंतर ह्या टॅमॅटोच्या मी साली काढून घेत आहे. म्हणजे ज्यांना एखाद्या वेळेला टॅमॅटोच्या बिया चालत असतील तर हे सूप गाळलं नाही तरीसुद्धा चालेल. आणि ज्यांना अशा सगळ्या टॅमॅटोच्या साली काढून नाही घेतल्या आणि डायरेक्ट मिक्सरमधून सगळं सूप काढून नंतर ते गाळून घेतलं तरीसुद्धा हे सूप छान होईल. आता हे सगळं मिश्रण मिक्सरमधून अगदी बारीक करून घेत आहोत. आता एका पातेल्यामध्ये हे सगळं असं दाट मिश्रण आपण काढून घेत आहोत. त्यामध्ये मिक्सरचं भांडं सगळं धुवून घेतलेलं पाणी घालत आहोत. हे सूप अगदी घट्ट नाही आणि अगदी पातळ नाही अशा प्रकारचं मी करणार आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात घट्ट करायचं असेल त्या प्रमाणात तुम्ही पाणी वापरा. सूपला छान दाटपणा येण्यासाठी इथं मी एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेत आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून त्याची पेस्ट तयार करत आहे. आणि ही पेस्ट आपण जे टमॅटो, बीट, गाजरचं मिश्रण केलेलं आहे त्याला लावून घेत आहे. त्यावरती 1 ग्लासभर पाणी घालत आहे. चवीनुसार काळी मिरीची पूड आणि मीठ घालत आहे. तसंच तुम्ही जर हे सूप वेट लॉससाठी करणार असाल तर बिना साखरेचं केलं तरीसुद्धा चालेल. नाहीतर तुम्हाला ज्या प्रमाणात गोड करायचं आहे त्या प्रमाणात साखर वापरायची आहे. मी इथं साधारण 3 चमचे साखर वापरलेली आहे. आता ह्या सूपला छान उकळी आल्यानंतर आपण ते सर्व करायचं आहे. रंगालासुद्धा अगदी सुंदर झालेलं आहे. हे सूप तुम्ही कुठल्याही भाताबरोबर म्हणजे जिरा राईस, पुलाव कशाबरोबरही खाऊ शकता. मी हे सूप व्हेजिटेबल पुलाववरती सर्व करत आहे. असं हे अगदी मस्त म्हणजे मस्तच
A1 सुग्रास रेसिपीचं व्हेजिटेबल सूप. पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत अमिता दातेचा बाय.